का मी मटण खातो ना, माळ होती बा पहिली गळ्यात. अरे भाऊ, माळ का काढली? हाडकं दुखायला लागले, कॅल्शियम, व्यायाम करावा लागतोय, 50-50 किलो उचलावं लागतोय. ते का केळं खाऊन पैलवान होता येते का? आणि दुसरी गोष्ट मेन, तुम्हाला देवाची शपथ घेऊन सांगतो, मी कधी खोटं बोलत नाही. माझ्या बायकोला 6 मुलं झाले. 6 मुलं झाल्याच्या नंतर तिचं कॅल्शियम कमी पडलं, तिचे हातपाय सुजायला लागले, तिच्या गळ्यात माळ होती. डॉक्टरनं सांगितलं या बाईला जर जगायचं असेल तर हिची माळ काढून हिला अंडे मटण चारावा लागण. आता ती दनादन खत फोकीत होती आज वावरात आणि दनादन उड्या मारिती आणि काम करती. एकच फक्त नीतिमत्ता शुद्ध ठेवा, दुसऱ्या बाई संग लफडं करू नका. आणि दुसरी गोष्ट, जरा लय कोणाचे पैसे बुडू नका, बुडावो. आणि कोणाचे लग्न मोडू नका. हे पत्ते धरा, मटण खा नाही तर काही खरा. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. त्याला प्रेमाचा दुष्काळ आहे, पैशाचा नाही देवाला. काही बोलायचं आपलं बावळाटासारखं, काही बी मटण. आणि माळकऱ्यांचे तो लय लफडे हो. माळकऱ्याला सांगतो, जर नावच कोणचं घेत नाही, जो सज्जन आहे ना त्याला कधीच राग येणार नाही. ज्यांना लफडे करेल ना, पाहतो सध्या एका चापटीतच तुला मुतवीन. जर